नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? शुभ संध्याकाळ सगळ्यांना. स्वयंपाक केलाय पण आता इथं हाय अंधार. बाजरीची भाकरी, गवारीची शेंग वगैरे, शेंग केली, गवारीची भाकरी केल्या आता इथं बाजरीच्या. तुम्ही म्हणता डब्यात भरून ठेवल्यात, थंड करते आणि मग डब्यात भरून ठेवते म्हणजे जरा ही राहतात इथं. नाहीतर ती तसल्या जरा काळ्या मुंग्या वगैरे झाल्यात ना, त्या लगेच मुंग्या टोपल्यात शिरतात म्हणून ते डब्यात ठेवावं लागतात इथं. तिकडं अनुष्काचा आणि माहीचा चाललाय अभ्यास. हाय अनुष्का. तुझा अभ्यास करते वे? अरे बापरे, फोटो काढायचा सरांना सांगायला ना. सांगू का? किती पर्यंत लिहायचंय? तू लिह ना मग तुझं. मामा सारखी करायला लागली. मामा काय करायचं माहितीये का? आम्ही जर त्याचा अभ्यास नाही केला तर रडायचा, लय रडायचा. मग आम्हाला त्याचा अभ्यासच करावा लागायचा. किंवा त्याचा अभ्यास नसलेला झालेला की आता आमचा भाऊ म्हणल्यानंतर मॅडमनी किंवा कुणी लगेच बोलून आणायचं. त्याने अभ्यास का नाही केला, म्हणजे मोठी बहीण ना, मग त्याने अभ्यास का नाही केला, मग ते आम्हाला अपमान झाल्यासारखं वाटायचं ना. मग आम्ही त्याला घरचीच राहायचो. तुझं काय लिहायचं राहिलंय का? राहिलं असलं तरी दे, आम्ही लिहितो. खरंच मी आणि मावशी दोघी पण त्याचा अभ्यास करायचो. त्याला लिहायचा इतका कंटाळा होता. हुशारले होता, हुशारले होता, पण आमचा मोठा भाऊ असं काय त्याला असं अपमान झाल्यासारखं वाटतच नाही, कारण की आम्ही अभ्यास करतो सगळा. आणण्याला पण आमच्या लय लिखाणाचा कंटाळा आहे का? त्याला अन्य म्हणतात सगळे. तर असं त्या मामाचं सांगितलंय किस्सा. त्याला लिखाणाचा इतका कंटाळा होता, त्यामुळे आम्ही त्यांचा म्हणजे आमचा अभ्यास करून त्याचा अभ्यास करायचा पूर्ण. हा, तू करते की तुझा पूर्ण अभ्यास. तर अनुष्काचं जेवण झालं आहे का? झोप आली का? का ग? सकाळी लवकर उठली. सुट्टी पण सकाळी थोडं लयच लवकर उठली. असं द्या, झालं. त्याला अभ्यासाचा कंटाळा होता, पण डोकं लय होतं त्याला. शाळेत शिकवलेलं त्याचं लगेच लक्षात राहायचं अन्नासारखं. म्हणजे न ट्युशन वगैरे लावता ही करता मेकॅनिकल इंजिनियर झाला तो, शिकला छानपैकी. आणि इथंच आपल्या बारामतीतच कामाला आहे, भारत फोर्समध्ये जॉबला आहे आमचा सोना. बरं, म्हणजे कधी सांगितलं नाही पण सांगते आता, त्याचा विषय निघला म्हणून. असं आहे. आमचा अण्णा पण खूप हुशार आहे तसा, असं डोक्याने. शाळेत जेवढं शिकवले ना त्याच्यावरतीच त्याचा पहिला दुसरा नंबर येतो का येतो. घरी तर म्हणजे जास्त अभ्यास नाही करत ती, त्याचं डोकं लय हे. त्याला कुठला पण जनरल नॉलेजचा वगैरे प्रश्न विचारला ना लगेच उत्तर देतो का लय हुशार आहे तो. शाळेतल्या प्रत्येक परीक्षेमध्ये ह्याच्यामध्ये बसतो. आणि ही बुरडी आमची बंदच करत नाही कालवा व्हिडिओचा लागल्या. तू काय होणार आहे सांग एकदा? पायलट इंजिनियर. काय होणार? इंजिनियर नाही बाबा, पायलट. यस, नाही इंजिनियर. असं म्हण, आय एम अ पायलट. नाही, आय एम पायलट. असं आय एम अ पायलट. आय एम असं आय एम अ पायलट. आय एम पायलट. आज आडवं गेलं का तुम्ही? तसं कसं गेलं तुझं विमान? बर कर अभ्यास, लय लागली तुझी करायला. तर काय नाही, बसलोय संध्याकाळचा आता निवांत. झालाय स्वयंपाक वगैरे आवरलं लवकर. मामा हे गेल्यानंतर काय करमाना, सगळं झाडून वगैरे घेतलं, एकदा पुसून घेतलं, स्वयंपाकालाच लागले आहे का नाही. असं दे तर बसलं ह्यांची वाट बघत. ह्यांना तर जरा बरं वाटत नाही, तरी पण कामावर जातात इथं. 2 दिवस म्हणलं जरा आराम करा, जातात. कामाचा लोड आहे, घरचं आपल्याला चालू करायचंय. ते आपलं पाया खांदलेला राहिलेला ग्रामपंचायतीतून फोन येतोय, पूर्ण करायचंय ते पण. त्याच्यासाठी त्यांचं चाललंय काम, आवरायचं. त्यांनी नाही काम केलं तरी पोरांना असं करा तसं करा सांगितलं तरी होऊन जातं काम. त्याच्यासाठी म्हणतात जा, गेलं तरी. कारण त्यांनी 1-2 दिवस कसलं तरी ह्याचं कंपाऊंडचं काम घेतलं होतं, आणि ते उन्हात, आता ऊन कसलं आहे भरपूर, तुम्हाला माहिती सगळीकडेच ऊन आहे. त्या उन्हात 2 दिवस काम केलं. डोकं वगैरे त्यांचं लई दुखत होतं. लाग का लाईट आहे अनुष्का? बटणं टाकते, चालू केलं. बेल वाजव की एकदा. जोडलंच नाही ना अजून काय.
असू द्या तर येतील घरी आता. बाय बोल सगळ्यांना बाळा. गुड नाईट सगळ्यांना. बाराखडी लिहिते का? एकदा बाराखडी म्हण ग. क क ची. हा क का का की की कु कु के क्या कै को का क कम का. नीट म्हणा. क का नीट म्हण. 14 खडी नाही 12 खडी म्हण. क का की कु कु के कै को कौ कम का. हा आता कशी नीट म्हणली. म्हणजे बाराखडीत पण प्रकार आहेत 2. इंजेक्शन 12 खडी आणि 14 खडी. मला तर 14 खडी म्हणजे माहिती 15 नव्हती. खडी बी असते. ज्यावेळी अनुष्का चिव म्हणायची ना मला 14 खडी बी लिहायची आणि 12 खडी बी लिहायची, त्यावेळी मला कळायला लागलं की बाबा 14 खडी पण असती. ऐका नाही चिव. 14 खडी म्हणजे हो कसं असतं. हा ते त्याला ही असं असतं हा ते वरती अनुसर असं वगैरे. चंद्र असा चंद्र हा. अगं असं हो असं दे. हुशार आहे तशी आमची माही तर लय हुशार आहे को बाबा. का की को को के क्या कै को को कम का. अजून काय येतं बरं तुला? मला 1 2 ते सगळ्यालाच येतं. बेग तापाला. ती मग अशी गाणं म्हणलेलं म्हण ग. ती काय म्हणली ग? हा म्हणून दाखव पटपट. व्हिडिओ मोठा होतोय लय. मोठे मोठे म्हण लवकर. व्हिडिओ थांबवायचा. हा आलं का काढलं तुला कोणी मारलं सासूरी मारलं सासू गेली मायारी कशाने रिक्षाने रिक्षाचा नंबर 16 तुला म्हशीने मारलाय डोळा कसा असा का असा असा. कळलं का? कळलं का? विचार की त्यांना. वेड कोकळ खूप थकलं येताना घरी वाट चुकडं अंधार बघून बसत बेहायलं शेवटी एकदा घड दिसलं वेड कोकर गोड हसलं डोकं ठेवून गवताच्या उशी हळूच आईच्या कुशीत. लई येतं तिला. बरं काय काय तशी बरीच हुशार आहे. तर असू द्या. गुड नाईट सगळ्यांना. आता हे काय सकाळ व्हिडिओ नाहीतच मला वाटतं आहे ना पप्पा. रात्री होते. हा रात्रीचा व्हिडिओ टाकलेला त्यात होते. असू दे तर आता बायचा पण तिकडं चाललाय स्वयंपाक. आत्या गेल्यात बाजारला MIDC ला बारामध्ये. हा सूर्यनगरी. शापूची भाजी आहे पण आता उशिरा व्हिडिओ येईल. फार 9 9:30 वाजतील आणि तुम्ही कधी जाऊन घ्यायचा भाजी. 1-2 मावशी आहेत त्या जातात. मला फोन करून सांगतात भाजी छान लागली सासूबाईंकडून घेतली होती. कोथिंबीर छान आहे. वांगी होती त्यावेळेस वांगी घेतली सांगायचं आहे. ताईसाहेब आहे ते एकटा. तर असं दे बाळा. गुड नाईट बोल. गुड नाईट. बाय बाय.